हॅलो फ्रेंड्स, राजकाय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री नवनाथ भक्तीसार कथा अमृत अध्याय 21 गोरक्षनाथास मोहविण्याचे मैनाकिनीचे सर्व प्रयत्न निष्फळ. मच्छिंद्रनाथाने गोरक्षास तेथे राहून घेतल्यावर त्याचे मन रमून त्याने तेथे राहावे म्हणून मैनाकिनीने अनेक प्रयत्न केले. ती तर आपल्या पुत्राहून त्याच्यावर विशेष प्रेम ठेवू लागली. तिने त्याच्या खाण्यापिण्याची निजण्या बसण्याची वेळच्या वेळेस योग्य तरतूद ठेवली व त्यास कपडा लत्ता दागदागिना हवा तसा उंची वापरावयास देऊ लागली. गोरक्षनाथास अशी सर्व सुखे मिळत असतानाही त्यास ते गोड लागेना. तो नित्य मच्छिंद्रनाथास म्हणे की तिन्ही लोकात आपण मान्य अशी आपली योग्यता असता ह्या विषय सुखाच्या खांड्यात का पडत आहात? तशाच तुम्ही मूळचे कोण आहात? आता कार्य कोणते करीत आहात व अवतार घेऊन कोणते कर्म करावयाचे आहे ह्याचा थोडासा विचार केला पाहिजे. यास्तव सर्व संग परित्याग करून ह्या काळजीतून मोकळे व्हावे. अशा प्रकारे गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथ गुरुस बरेच वेळा सांगितले. तेणे करून त्यास विरक्ता उत्पन्न झाली. मग मायापाशात गुंतून न राहता आपल्या मुलखास जाण्याबद्दल त्याने गोरक्षास वचन दिले. तेव्हा त्यास आनंद झाला. पुढे गोरक्षासमागमे गेल्या वाचून आता मला सुटका नाही असा आपला विचार मच्छिंद्रनाथाने तिलोत्तमेस कळविला. पण तुला सोडून जाण्यास हिंमत होत नाही असेही सुचविले. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही जर गेला नाहीत तर तो तुम्हास कसा नेईल? ते ऐकून आपण त्यास दिलेले वचन आणि गोरक्षाबरोबर झालेले भाषण त्याने तिला कळविले आणि म्हटले, त्याच्याबरोबर गेल्या वाचून सुटका नाही व तुझा मोहपाश मला जाऊ देत नाही. अशा दुहेही संकटात मी सापडलो आहे. आता ह्यास एकच उपाय दिसतो, तो हा की तू त्यास आपल्या कुशलतेने मोहून टाक. हे ऐकून ती म्हणाली, मी पूर्वीच उपाय करून पाहिले, त्यात कोणताही कसर ठेवली नाही, परंतु व्यर्थ. माझ्या बोधाने व करामतीने काही एक निष्पन्न झाले नाही. असे तिचे निराशेचे भाषण ऐकूनही आणखी एकदा प्रयत्न करून पाहण्यासाठी मच्छिंद्रनाथाने तिला सुचविले. एके दिवशी गोरक्षनाथाने पद्मिनी पाशी गोष्ट काढली की आज मी मच्छिंद्रनाथास घेऊन तीर्थयात्रेत जातो. तेव्हा तिने त्यास बोध केला की बाळा, मी तुला माझा वडील मुलगा म्हणून समजते. भावाचे तुला पाठबळ आहेच. आता आम्ही अन्न वस्त्र घेऊन स्वस्थ बसून राहणार. गोरक्षनाथाला दया यावी म्हणून ती दीनमुद्रेने असे बोलत असताही त्याच्या मनात दया उत्पन्न झाली नाही. उलट तिला त्याने त्यावेळी स्पष्ट सांगले की आम्हा स्त्रीलोकाच्या राजाची देखील पर्वा नाही, मग तुझ्या या स्त्री गजाच्या राज्याची देखील पर्वा नाही. मग तुझ्या या स्त्री गजाचा हिशोब काय? ती तुझे खुशाल भोग आम्ही योगी आम्हास या भूषणमध्ये मोठेसे महत्त्व वाटत नाही. यास्तव आम्ही तीर्थटनात जातो, तेथे सुकृत क्रिया आचरण करून सुखसंपत्ती भोगू असे म्हणून तिच्यापाशी जाण्याकरिता आज्ञा मागू लागली. तिने त्यास पुष्कळ समजावून सांगितले, परंतु तो ऐकेना. सरते शेवटी 1 वर्षभर तरी राहावे म्हणून तिने अतिशय आग्रह केला. तो तिला म्हणाला, मला इथे येऊन 6 महिने झाले. यास्तव आता मी येथे जास्त राहणार नाही. तेव्हा पद्मिनी आणखी 6 महिने राहण्यासाठी आग्रह करू लागली व आता थोड्यासाठी उतावळी करू नकोस, मग मी मोठ्या आनंदाने मच्छिंद्रनाथास तीर्थयात्रा करावयाची आज्ञा देईल. अशा प्रकारच्या भाषणाने ती त्याची पायाधरणी करू लागली. तिने इतकी गळ घातल्यामुळे त्याच्याने तिचे म्हणणे अमान्य करावे ना. त्याने तिला सांगितले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आणखी 6 महिने तुझ्याकरिता राहतो, पण त्या मुदतीनंतर आम्हा जाण्याची तू कधी परवानगी देणार तो दिवस आज नक्की मला कळव, म्हणजे ठीक पडेल. मग चैत्र शुद्ध प्रतिपदेस भोजन झाल्यानंतर मी राजी खुशीने तुमची रवानगी करून देईन. म्हणून तिने गोरक्षनाथास कबूल केली. ते 6 महिने हा हा म्हणता निघून जातील असे मनात आणून तो तेथे स्वस्थ राहिला. या गोष्टी काही दिवस लोटल्यानंतर एके दिवशी मैनाकिनीने गोरक्षनाथास हाक मारून जवळ बोलविले. तोंडावरून हात फिरविला आणि म्हटले, बाळा, माझ्या मनात तुझे एकदाचे लग्न करून द्यावे असे आहे. मग त्या माझ्या सुनेबरोबर हसून खेळून माझी कालक्रमणा तरी होईल. जी फारच स्वरूपवता स्त्री असेल तिच्याशी मी तुझा विवाह करेन.
लग्न समारंभही तुझ्या खुशीप्रमाणे मोठ्या डामडोलाने करीन. तुम्ही तीर्थयात्रा करून लवकरच परत या. फार दिवस राहू नका. तेथे आल्यावर सर्व राज्यकारभार तू आपल्या ताब्यात घे. बाळा, इतकी तू माझी हौस पुरवलीस म्हणजे झाले. असे बोलून त्याने मोहजालात गुंतावे म्हणून ती पुष्कळ प्रकारच्या युक्त्या योजून पाहत होती. त्याने तिला निक्षून सांगितले की मला कर्णमुद्रिका या 2 बायका आहेत. आणखी 3री करण्याची माझी इच्छा नाही व आता लग्न करणे मला शोभतही नाही. असा जेव्हा त्याने तिला खडखडीत जबाब दिला तेव्हा ती निराश होऊन स्वस्थ बसून राहिली. नंतर एके दिवशी गोरखनाथास मोहविण्यासाठी पद्मिनीने एक सुंदर स्त्री खेळण्याच्या मिशाने रात्रीच त्याच्याकडे पाठविली. तिने सोंगट्याचा पट बरोबर घेतला होता. ती गोरक्षनाथाच्या खोलीत जाऊन त्यास म्हणाली, तुमच्या समागमे आज 2 सोंगट्याचे डाव खेळावे असे माझ्या मनात आले आहे. हे ऐकून तोही तिचा हेतू पुरविण्यास्तव तीच बरोबर खेळावयास बसला. त्यावेळी तिने नेत्रकटाक्षाने पुष्कळ बाण मारून त्यास विंधून टाकण्याविषयी प्रयत्न केले. पण तो तिच्या नेत्रकटाक्षास, तिच्या भाषणास, हावभावास काही एक जुमानेना. शेवटी तिने आपल्या मांड्या उघड्या ठेवून गुह्य भागही त्याच्या नजरेस पाडला. इतक्या निर्लज्जपणाने ती त्याशी वागत असताही त्याच्या मनात मुळीच कामवासना उत्पन्न होईना. असे पाहून ती अखेरीस खिन्न झाली व राणी सर्व वृत्तांत सांगून विन्मुख होऊन परत घरी गेली. सारांश, मैनाकिनीने गोरखनाथास राहविण्याकरिता केलेले सर्व प्रयत्न फुकट गेले. पुढे मच्छिंद्रनाथाचा वियोग होणार म्हणून मैनाकिनी मीननाथास पोटाशी धरून रडत बसू लागली. त्यावेळी दुसऱ्या स्त्रिया तिची वारंवार समजत करत व गोरक्षनाथास आपण वश करू असा तिला धीर देत. तरी त्याच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेना. अशा रीतीने ती चिंतेमध्ये दिवस काढीत असत. पूर्वी ठरलेला वर्षप्रतिपदेचा दिवस येऊन ठेपला. त्या दिवशी जिकडे तिकडे लोक आनंदात मौजा मारण्यात गुंतवायचे. परंतु त्या दिवशी सर्व नगरे हळहळू लागली. इकडे गोरक्षनाथ शिंगी, फावडे इत्यादी घेऊन मच्छिंद्रनाथास बोलावू आला. तो त्याच्या पाया पडून निघण्यासाठी उतावळी करू लागला. तेव्हा तर मैनाकिनीने मोठमोठ्याने रडू लागली. तिने म्हटले की बाळा, तुम्ही दोघेही जेवून जा, उपाशी जाऊ नका. मग स्वयंपाक झाल्यावर गुरु शिष्याने एके पंक्तीत भोजन केले. नंतर तिलोत्तमा राणीने मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढली की तुम्ही तर आता जावयाच निघाला, तरी मीननाथ घेऊन जाण्याचा विचार आहे की नाही हे मला सांगावे. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, त्याच्याविषयी जसे तुझ्या विचारास येईल तसे आम्ही करू. त्याच्याबद्दल तुझे मन आम्ही दुखविणार नाही. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही मीननाथास आपल्या समागमे घेऊन जावे. आजपर्यंत तुम्ही येथे होतात म्हणून मारुतीच्या भूभोकारापासून त्याचे संरक्षण झाले. तुम्ही गेल्यानंतर त्याचे येथे रक्षण करणारा कोणी नाही. दुसरीही यात एक अशी गोष्ट आहे की मला उपरीक्ष वसूचा तुमच्या पित्याचा शाप आहे. त्याच्या शापास्तव मी सिंहलद्वीप सोडून येथे आले आहे. शापाची मुदतही भरत आली आहे. यास्तव तुम्ही जाताच उपशापाचे फळ मला प्राप्त होईल व तो येऊन मला इथून घेऊन जाईल. मग मीननाथाचे येथे संरक्षण कोण करेल? जर त्यास स्वर्गास येऊन जावे तर मनुष्य देह तेथे जात नाही. अशा या सर्व अडचणी लक्षात आणून माझे मत असे आहे की मीननाथास तुम्ही आपल्याबरोबर घेऊन जावे. मग तिच्या मर्जीनुरूप मीननाथास घेऊन जाण्याचा विचार ठरला. मग भोजन झाल्यानंतर गोरक्षनाथाने निघण्याची घाई मांडली. मीननाथाकडे पाहून तिलोत्तमेच्या मुखातून शब्द निघेनासा झाला. तिला घाईवर येऊन ती एकसारखी रडत होती. तेव्हा तेथील स्त्रियांनी गोरक्षनाथास वेढून टाकले. त्याने जाऊ नये म्हणून त्या राजवैभवाचे वर्णन करू लागल्या. निरनिराळ्या दागदागिन्यांचा, कपड्या लत्त्याचा त्याचेही त्याच्यापुढे ढीक करून रत्नखचित अलंकार व भरजरीत शेले दुपटे त्यांनी त्याच्यापुढे आणून ठेवले. तसेच आम्ही अवघ्या जणी तुझ्या बटीक होऊ, तुझ्या मर्जीप्रमाणे नटून शृंगारून तुला इथेच चरती सुख देऊ असा पुष्कळ प्रकारांनी त्यांनी त्याला मोहविण्याचा प्रयत्न केला. पण गोरक्षनाथ त्या सर्वांचा धिक्कार करून म्हणाला, आम्हाला सुखसंपत्तीची काय करावयाची आहे? जमिनीचे अंथरूण आम्हास फार सुखदायक होते. परंतु त्यानंतर गोरक्षनाथ मृदंग वाजवित असतात. मधून मधून चलो मच्छिंदर गोरख आया असा ध्वनी वारंवार उठले. ते ऐकून मच्छिंद्रनाथात दचका बसे व गोरक्ष कसा आला त्या विचारात पडले. त्या आवाजाने त्याची मुखश्री उतरून गेली व गाण्यावरून त्याचे मन उडाले. तेव्हा असे होण्याचे कारण पद्मिनीने विचारले. त्यावर त्याने तिला गोरक्षनाथाचा सर्व प्रकार मुळापासून कळविला.
मारुतीने पद्मिनीस गोरक्ष आल्याविषयी सांगितलेली खून पडताच तीही खटकन उतरून गेली. तेने करून त्या गाण्याच्या आनंद रंगाचा भंग झाला. तरी मैनाकिनीने तशीच लक्ष देऊन ऐकत होती. काही वेळाने तिच्याही श्रवणी तसाच आवाज पडला. मग तिने कलावंतीने सांगितले की आमच्या संग्रही मृदंग आहे, तो वाजून पहा. त्यावरून तिने तो वाजविला असताही तोच आवाज निघू लागला. राणीने आपली कलावंती वाजवायस वाटली, पण तिला चलो मच्छिंदर गोरख आया हे शब्द काढले. तेव्हा त्या स्त्री वेशधाऱ्याला म्हणजेच गोरक्षाला मैनाकिनीने एकीकडे नेऊन खरा प्रकार सांगण्याविषयी प्रार्थना करून गुरुची शपथ घातली. तेव्हा प्रकट होण्याचा हाच योग्य समय आहे असा विचार करून तो तिला म्हणाला की मी खरोखर स्त्री नव्हे, मच्छिंद्रनाथाचा प्रिय शिष्य गोरक्षनाथ आहे. तुझ्या राज्याच्या व्यवस्थेमुळे मी स्त्री वेश घेतला आहे. ते ऐकून मैनाकिनी त्याच्या पाया पडली. रत्नखचित अलंकार, पुरुषांची उंची, वस्त्रे आणून गोरक्षनाथास दिली. तेव्हा त्याने